नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याचा एक अत्यंत डोकेदुखीचा भाग बनला आहे. रोज येणारे नको असलेले बँकेचे कॉल्स आणि मोबाईल ॲप्सवर अचानक लागणारे ते छुपे चार्जेस. बँकिंगमधल्या या छुप्या सापळ्यांमधून आणि डार्क पॅटर्नमधून स्वतःची कशी सुटका करून घ्यायची हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला लगेच सुरुवात करूया. बँकेचा फोन आला की पहिल्यांदा मनात काय विचार येतो? नक्कीच परत काहीतरी विकायला फोन आलाय, क्रेडिट कार्ड घ्या, नवीन लोन हवाय का, हे प्रश्न ऐकून अक्षरशः वैताग येतो नाही का? आणि हे फक्त कुणा एकाच्या बाबतीत घडत नाहीये. देशभरातल्या कोट्यवधी लोकांना रोज ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. हा एक खूपच कॉमन पण अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. मग या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे? तर याला म्हणतात मिससेलिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला अजिबात गरज नसताना एखादं चुकीचं प्रॉडक्ट गळ्यात मारणं, पूर्ण माहिती न देणं किंवा अगदी खोटी आश्वासने देणं. म्हणजे बघा ना, बँकेत साधं लॉकर हवं असेल तर आधी FD करा अशी सक्ती केली जाते. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते की बँका ग्राहकांच्या गरजांऐवजी स्वतःच्या नफ्यालाच जास्त महत्त्व देत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणावर का होतंय? तर हे बघा, 25 ते 28% हा आकडा खूप मोठा आहे. इन्शुरन्ससारखी प्रॉडक्ट्स विकल्यावर बँकेला किंवा एजंटला इतकं भक्कम कमिशन मिळतं. कर्मचाऱ्यांवर महिनाअखेरीस टार्गेट पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो. आणि या प्रेशरमुळे होतं काय, तर ग्राहकांचं हित बाजूला राहतं आणि फक्त कमिशन मिळवण्यासाठी वाटेल ती उत्पादने ग्राहकांच्या माथी मारली जातात. हा प्रश्न आता किती सिरियस झालाय याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की थेट देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यात लक्ष घालावं लागलंय. त्यांनी बँकांना अगदी स्पष्ट शब्दांत ताकीद दिली आहे की हे मिससेलिंग त्वरित थांबवा. बँकांचं मुख्य काम लोकांच्या ठेवी स्वीकारणं आणि योग्य कर्ज देणं हे आहे. विनाकारण इन्शुरन्स किंवा क्रेडिट कार्ड विकणं नाही, अशी कडक आठवण त्यांनी करून दिली आहे. पण थांबा, हे मिससेलिंग आता फक्त बँकेच्या शाखेत जाऊनच होतं असं नाही. तंत्रज्ञानाच्या या युगात याने एक अत्यंत छुपा आणि हायटेक मार्ग शोधलाय. यालाच डार्क पॅटर्न्स म्हणतात. डार्क पॅटर्न्स म्हणजे मोबाईल ॲपचं असं हुशारीने केलेलं डिझाईन ज्यामुळे आपण नकळतपणे एखाद्या सेवेला सबस्क्राईब करतो, एखादी गोष्ट विकत घेतो किंवा चुकीच्या जागी क्लिक करतो. हा एक अत्यंत तांत्रिक आणि धोकादायक सापळा आहे. आता हे सगळं किती मोठ्या स्तरावर सुरू आहे हे एका उत्तम सर्वेक्षणातून समोर आलंय. लोकल सर्कल्स या संस्थेने केलेल्या या सर्व्हेमध्ये तब्बल 1,61,000 लोकांनी भाग घेतला. देशातल्या 388 जिल्ह्यांमधून अगदी मोठ्या शहरांपासून तर छोट्या खेड्यांपर्यंतचा डेटा यात कव्हर केला आहे. हे आकडे हेच सिद्ध करतात की हे डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोजच्या साध्याभोळ्या ग्राहकांना किती भयंकररित्या अडकवत आहेत. चला तर मग या डिजिटल फसवणुकीच्या 7 मुख्य पद्धती एक एक करून पाहूया. सुरुवात करूया एका धक्कादायक आकड्याने. 64%. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना ह्या पहिल्या डिजिटल फसवणुकीचा फटका बसलाय. ही पहिली पद्धत म्हणजे छुपे चार्जेस. होतं काय, अनेकदा आपण बँकिंग ॲपवरून पैसे पाठवतो तेव्हा ॲप आपोआप IMPS हा पर्याय निवडतं, ज्यासाठी आपल्याला जास्तीचे पैसे मोजावे लागतात. खरं तर तिथे NEFT सारखा मोफत पर्याय उपलब्ध असतो, पण ॲपचं डिझाईनच असं असतं की आपले पैसे नकळत कापले जातात. अगदी 10-20 रुपये असले तरी कोट्यावधी ग्राहकांकडून बँकांना यातून हजारो कोटींचा नफा मिळतो. यानंतरच्या दुसऱ्या फसव्या अनुभवाने तर तब्बल 57% ग्राहकांना मनस्ताप दिलाय. हा प्रकार म्हणजे व्यवहारांमध्ये गुपचूप इतर सेवा घुसवणं. आपण एखादं साधं बिल भरण्यासाठी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी घाईघाईत असतो आणि अगदी शेवटच्या स्टेपवर अचानक एखादा इन्शुरन्स किंवा भलतीच सेवा तिथे ॲड केली जाते. आपण लक्ष न देता ओकेवर क्लिक करतो आणि मूळ कामासोबतच एक नको असलेली पॉलिसी आपल्या नावावर खरेदी केली जाते. अगदी हातच्या लाखी म्हणा ना याला. पुढची आकडेवारी आणखीनच विचार करायला लावणारी आहे. 51% ग्राहकांना या तिसऱ्या प्रकारच्या जाचक अटींचा सामना करावा लागलाय. याला आपण सक्तीची अडवणूक म्हणू शकतो. आपल्याला बँकेचं एखादं अतिशय महत्त्वाचं आणि अर्जंट काम करायचं असतं, पण ॲप अचानक स्क्रीनवर वेगळीच अट टाकून बसतं. आधी पॅन कार्ड अपडेट करा किंवा नवीन सेवेसाठी साइन अप करा. आणि विशेष म्हणजे हे केल्याशिवाय ॲप आपल्याला पुढे जाऊच देत नाही. या सेवांची आपल्याला काळीचीही गरज नसताना काम अडल्यामुळे नाईलाजाने आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. तब्बल 45% ग्राहक एका अत्यंत हुशारीने बनवलेल्या अशा डिजिटल चक्रव्यूहात अडकलेत, ज्यातून बाहेर पडणं महाकठीण आहे. इथला विरोधाभास खरोखरच भन्नाट आहे. बघा, एखादी नवीन सेवा सुरू करायची असेल
तर मोबाईलवर फक्त एका क्लिकवर सगळं होतं. पण तीच सेवा जर बंद करायची वेळ आली, मग मात्र बँक म्हणते आमच्या शाखेत स्वतः या, किंवा मग कस्टमर केअरला फोन लावून तासनतास होल्डवर गाणी ऐकत बसा. आपण कंटाळून हे प्रयत्न सोडून द्यावेत आणि बँकेचे चार्जेस कापणे तसेच चालू राहावेत. हाच यामागचा खरा खेळ असतो. यासोबतच 46% हा आणखी एक मोठा आकडा अशा लोकांचा आहे जे खोट्या आश्वासनांना बळी पडले आहेत. ही 5वी पद्धत म्हणजे आमिष दाखवून फसवणूक. आपल्याला सुरुवातीला लाईफटाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे असं सांगून ते दिलं जातं आणि बरोबर 1 वर्षानंतर त्यावर अचानक एखादी मोठी वार्षिक फी लावली जाते. किंवा कधीकधी भरघोस कॅशबॅकचं आमिष दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात अटी आणि शर्तींचे असे काही नियम लावले जातात की आपल्या हातात 0 रुपयेच येतात. म्हणजे बोलायचं एक आणि करायचं भलतंच. यानंतर 37% लोकांना एका अतिशय इरिटेटिंग अनुभवाला सामोरं जावं लागलंय. ही पद्धत म्हणजे जाणीवपूर्वक आणलेला व्यत्यय. आपण एखादा अत्यंत महत्त्वाचा व्यवहार करत असतो आणि बरोबर त्याच वेळी अचानक स्क्रीनवर लोन घ्या किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड करा असा पॉपअप येतो. सर्वात वैताग आणणारी गोष्ट म्हणजे हा पॉपअप बंद करायचं क्लोज बटन इतकं लपवलेलं असतं की ते शोधूनही सापडत नाही. मग चुकून भलतीकडेच क्लिक होतं आणि नको असलेली प्रोसेस सुरू होते. आणि या यादीतला शेवटचा आकडा आहे 46%. हे असे लोक आहेत ज्यांना डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर अक्षरशः हैराण करून सोडले. हा 7वा प्रकार म्हणजे सतत मागे लागणे. आपण एखादी पॉलिसीला किंवा सेवेला अगदी स्पष्टपणे नाही सांगितलेलं असतं, तरीही त्याचा काही एक उपयोग होत नाही. त्यानंतर सुरू होतो SMS, ॲप नोटिफिकेशन्स आणि वेगवेगळ्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सचा अखंड भडीमार. सततच्या या फॉलोअपला कंटाळून शेवटी माणूस ती सेवा विकत घेतो आणि तिथेच बँकेचा फायदा होतो. आता ही सगळी परिस्थिती ऐकून काळजी वाटणं साहजिक आहे. पण यावर नेमके उपाय काय योजले जात आहेत ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या या डार्क पॅटर्नचा जो काही सुळसुळाट सुरू आहे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. 1 जुलै 2026 पासून या फसव्या पद्धतींना कायमचा आळा घालण्यासाठी अत्यंत कडक नियम लागू केले जाणार आहेत. या नवीन नियमांमुळे चित्र बरंच बदलेल अशी आशा आहे. चुकीची उत्पादने विकणे किंवा अपुरी माहिती देणे हे आता अधिकृतपणे मिससेलिंग ठरवलं जाईल. सर्वांत मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे लोन घेताना जबरदस्तीने इन्शुरन्स घ्यायला लावण्यावर पूर्णपणे बंदी असेल. बँका आणि त्यांच्या एजंट्ससाठी एक अत्यंत कडक आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे हे आर्थिक शोषण नक्कीच कमी होईल. पण नियम येईपर्यंत म्हणजे 2026 साल उजाडेपर्यंत काय करायचं? तोपर्यंत स्वतःच्या पैशांचं रक्षण करण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही डिजिटल किंवा कागदी करारावर ओके करण्यापूर्वी किंवा सही करण्यापूर्वी ते नीट वाचून घ्या. बँकेच्या मासिक स्टेटमेंटची दर महिन्याला काटेकोरपणे तपासणी करा. कर्जासोबत जबरदस्तीने दिल्या जाणाऱ्या इन्शुरन्सला थेट नकार द्या आणि जर फसवणूक झालीच तर गप्प न बसता थेट RBIच्या तक्रार निवारण पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंदवा. आणि शेवटी या सखोल विश्लेषणानंतर एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण थांबूया. या सर्व छुप्या जाळ्यांची आणि फसवणुकीच्या ट्रिक्सची माहिती मिळाल्यावर आपण खरोखरच आपल्या बँक खात्यांवर किती बारकाईने लक्ष ठेवून आहोत? लक्षात ठेवा, बँकिंगच्या या हायटेक विश्वात आपली स्वतःची सतर्कता आणि जागरूकता हेच आपल्या कष्टाच्या पैशांचं सर्वात मोठं संरक्षण आहे. नेहमी माहितीगार रहा आणि आपले पैसे सुरक्षित ठेवा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.